परमपूज्य स्वामींचा जन्मोत्सव आणि आज सकाळच आपण नित्यपाठ आणि प्रार्थनेने सुरुवात केलेली आहे आजच्या या उत्सवाला. आता धनंजयराव चितळे चिपळूण यांच्या प्रवचनाने आपली आता ही खरी सुरुवात होणार आहे. आज ते आपल्याला रामदास स्वामींचा एक अभंग घेऊन आपल्या स्वामींची पुस्तकातील म्हणजे पत्रमंजुषा, संजीवनी गाथा, नंतर भावार्थ गीता अशा पुस्तकातील दाखले देऊन स्वामींची ओळख रामदास स्वामींच्या बरोबर करून देतील आणि त्यांच्याच वाङ्मयातून स्वामींनी आणि रामदास स्वामींनी जे आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे ते कसं अत्युच्च आहे हेही ते दाखवून देणार आहेत. तरी आपण सगळ्यांनी त्यांचं प्रवचन शांतपणे ऐकूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मना गोजरे तुझ हे प्राप्त झाले परी पाहिजे अंतरी यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी. परवापासून आपण या श्लोकाच्या आधारे स्वामी स्वरूपानंदांच्या वाङ्मयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. काल आपण स्वरूपपत्र मंजुषा या ग्रंथातून स्वामी आपल्याला उपदेश कसा देतात आणि स्वामींचं एक पत्रसुद्धा आपल्या जीवनाला कशी दिशा देऊ शकतं, मार्गदर्शन कसं करू शकतं ते पाहत होतो, ते समजून घेत होतो. आज आपण असंच एक अतिशय दिव्य असणारं पुस्तक, खरं तर पुस्तक म्हटलं की जरा लहान किंवा कमी दर्जाचं काही वाटतं, ग्रंथच आहे हा. समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथ कशाला म्हणावं याची फार छान व्याख्या केली आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, जेणे विषय वासना मोडे. ज्या रचनेच्या अभ्यासाने विषयाची वासना मोडते, किंवा म्हणाले ज्या ग्रंथाने धैर्य वाढते, जेणे धारिष्ट्य वाढे, जेणे विषय वासना मोडे, अशी जी रचना असते ना त्या रचनेला ग्रंथ असं म्हणतात. म्हणजे समर्थांना इथे ग्रंथ हा आकारावरती सांगायचा नाही आहे की खूप जाड पुस्तक आहे म्हणजे ते ग्रंथ, असं नाही. त्या ग्रंथाने आम्हाला काय दिलं, तो ग्रंथ आम्हाला केवढं मोठं मार्गदर्शन आणि किती काळ करू शकतो याच्यावरती त्या ग्रंथाचं ग्रंथत्व ठरतं असं समर्थानं सांगायचं. आणि ते खरंच आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ असेल किंवा समर्थांचे आपण जे आत्ता 3 दिवस पाहतोय मनाचे श्लोक, ते मनाचे श्लोक असतील, अगदी म्हणायला अर्धा तास सुद्धा पुरतो, फार वेळ लागत नाही. पण त्याचं चिंतन करायला लागलं तर असं होतं की आयुष्य संपेल पण या ग्रंथांचा अर्थ आपल्याला उलगडणार नाही. इतकं ज्ञान या संतांनी त्यांच्या या रचनांमध्ये देऊन ठेवलंय. आणि तसाच एक अद्भुत ग्रंथ म्हणजे 162 साक्यांचा अमृतधारा हा ग्रंथ आहे. 162 साक्या म्हणजे 162 गुणिले 2, 324 ओळींचा ग्रंथ. 324 ओळींचा ग्रंथ म्हणजे किती छोटा झाला आकाराने विचार केला तर. पण त्याच्यातले एक एक ओवी पाहिली किंवा एक एक साकी पाहिली, त्या 2-2 ओळी पाहिल्या की लक्षात येतं, अरे बापरे हे फार अद्भुत आहे. त्या 2 ओळी आपल्याला जे सांगतात ते कदाचित आपल्याला शब्दार्थ म्हणून कळेल, पण त्याच्या मागचा जो भाव आहे तो कळायला त्यांचीच कृपा असावी लागेल.
बऱ्याच वेळेला आपण कृपा आणि अनुग्रह या दोन गोष्टींमध्ये कधी कधी गल्लत करतो. पण या संतांचं सांगणं इतकं विलक्षण असतं ना, की ते सांगताना सुद्धा कुठलीही शंका ही मनामध्ये ठेवूच देत नाही. उदाहरणार्थ, अनमोल प्रकाशनचं एक पुस्तक मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये आलं. स्मरण सुख असं त्या पुस्तकाचं नाव आहे. बा मम परांजपे यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि त्या स्मरण सुख पुस्तकामध्ये आपल्याला एकत्र करून दिलेल्या दिसतात. अर्थात संपूर्ण आठवणी नाही आहेत त्या, पण ज्या काही आठवणी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्वामींचे उपदेश कमी शब्दामध्ये, अल्पाक्षरी, पण किती अचूक आणि यथार्थ असतात ते कळतं. उदाहरणार्थ, एकाने त्यांना एक प्रश्न विचारला की गुरुकृपा म्हणजे अनुग्रह ना? त्यावर स्वामींनी उत्तर दिलं, अनुग्रह निराळा आणि गुरुकृपा निराळी. अनुग्रहाला कोणी गुरुकृपा म्हणतीलही, परंतु ते खरे नव्हे. अनुग्रहामुळे साधन मिळते, त्या साधनाने जेव्हा अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होते तेव्हा गुरुकृपा लाभते. किती अचूक आणि यथार्थ मार्गदर्शन केलंय. एखाद्या सद्गुरूंनी आपल्याला स्वीकारणं ही त्यांची करुणा कृपा असते. आपल्या पूर्वपुण्याने त्याने स्वीकारणं म्हणणं हे आपली फसगत करून घेण्यासारखं आहे. आम्ही पूर्वजन्मी काहीतरी केलं किंवा या जन्मी आमच्या हातून पुण्य घडलं म्हणून त्यांनी स्वीकारलं, 100% चूक. त्या परंपरेला आपली दया आली, त्या परंपरेला असं वाटलं की याच्यावरती करुणा केली तर कदाचित याचा काही उद्धार होईल, निदान त्या मार्गाकडे वळेल, म्हणून ती परंपरा आपल्याला स्वीकारते. आणि म्हणून त्या परंपरेशी शरणागत होऊन राहायचं असतं. भगवंतांशी, सद्गुरूंशी अनन्य शरणागत होऊन का राहावं ना? त्याचं कारण हेच आहे. अनुग्रह झाला म्हणजे त्यांनी आपल्याला स्वीकारलं आणि म्हणाले की आता या मार्गाने तू चल. नुसतं चल म्हणाले नाही, त्या मार्गाने ते आपल्या बरोबर राहिले, ते चालत राहिले. आपल्याला जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा ते उभे राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, हे खरं. पण म्हणजे गुरुकृपा का? तर नाही. काल मी म्हटलं तसं की त्यांना आलेले अनुभव जेव्हा आपल्या साधनेमुळे आणि महत्त्वाचं त्यांच्या कृपेमुळे आपल्या अनुभवाला येतात तेव्हा ती खरी गुरुकृपा होते. स्वामींचं हे सांगणं फार मार्मिक आहे. स्वामी म्हणून नेहमी एक गोष्ट सांगायचे. त्याच स्मरण सुख पुस्तकामध्ये छान आणखीन असंच उदाहरण आलंय की एका प्रसंगी स्वामींच्या निवासस्थानाच्या ओटीवरती काही मंडळी बसली होती. त्याच्यात मुंबईच्या काही व्यक्ती होत्या आणि तिथेच स्वामींचे एक सेवक बसले होते. मुंबईहून आलेल्या व्यक्ती त्यांना म्हणाल्या, मुंबईत याल तेव्हा न विसरता आमच्याकडे या. त्या मुंबईकरांनी मोठ्या प्रेमाने केलेलं ते बोलावणं त्या सेवकाने ऐकलं आणि त्याला छान वाटलं. तो हो म्हणाला, नक्की येईन वगैरे. ते बोलणं झाल्यानंतर खोलीतल्या सेवकाला स्वामींनी सांगितलं, म्हणजे हे बाहेर बोलणं चाललंय, स्वामी आतमध्ये आहेत, आपल्या खोलीमध्ये आहेत, आणि ते त्या खोलीतल्या सेवकाला म्हणाले, मुंबईकर त्यांना म्हणजे त्या व्यक्तीला बोलवत नाही आहेत, तर ते इथल्या सेवकाला बोलवत आहेत. अर्थात मुंबईकराचा त्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या ओळखीचा माणूस असा नाही आहे, तर स्वामींची सेवा करणारा असा आहे. म्हणून स्वामींचं पुढचं वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणतात, त्यांच्या बोलण्याचा भाव लक्षात घेतला पाहिजे, नाहीतर फसगत होईल. म्हणून ते आग्रहपूर्वक असं सांगत असत, बोलणे ऐकताना किंवा पुस्तक ग्रंथ वाचताना शब्दाचा भाव लक्षात घ्यावा. नुसत्या शब्दांनी फसू नये किंवा त्याचा कीस काढत बसू नये. कुठलाही सद्ग्रंथ वाचताना हे वाक्य कायम स्मरणात ठेवावं. त्या संतांना काय सांगायचंय ते आपल्याला कळलं पाहिजे. ते ध्यानी आणण्याचा अभ्यास केला पाहिजे. आता हा अभ्यास आपण करू शकतो का? आपल्या अकलेची एवढी ताकद आहे का? बुद्धीची एवढी ताकद आहे का? नाही. मग त्याच्यासाठी दासबोधाच्या सुरुवातीला जे म्हटलं जातं ना, ते म्हणणं फार मार्मिक आहे. ते आपण सगळ्यांनीच म्हटलं पाहिजे, त्या त्या संतांचं वाङ्मय वाचताना त्या त्या संतांचं स्मरण करून.
दासबोध वाचताना समर्थांचं स्मरण करायचं, पण म्हणताना काय म्हणायचं? मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, आपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरो रामदासा. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही माझ्या अंतरी वसावं आणि तुमच्या दासबोधाचा बोध तुम्हीच करून द्यावा. तुमचा दासबोध काय सांगतो हे आम्हाला तुम्हीच सांगावं. आता हेच खरं आहे बघा. म्हणजे मुद्दामून मी दासबोधातलं उदाहरण देतो म्हणजे पटकन कळेल आपल्याला. दासबोधामध्ये उत्तम पुरुष लक्षणं सांगताना समर्थाने एक ओवी तिथे सांगितली. ते म्हणाले, आपण यथेष्ट जेवणे, उरले अन्न ते वाटणे, परंतु वायाद वडणे हा धर्म नव्हे. आता इथला शब्दप्रयोग किती मार्मिक आहे. यथेष्ट. यथेष्ट याचा अर्थ यथा इष्ट. आम्हाला बऱ्याच वेळेला तो यथेष्ट हा यथेच्छ असल्यासारखा वाटतो. आपण यथेच्छ जेवणे नव्हे, पण यथेष्ट याचा अर्थ जेवढं आवश्यक आहे तेवढंच. आता हे जर लक्षात यायला हवं असेल तर काय केलं पाहिजे? त्यांनाच शरण गेलं पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे. लहान मूल जेव्हा भुकेजतं ना त्यावेळेला त्याची आई जसं त्याला भरवते तसं. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. आई मुलाला भरवते तसं तुम्ही दासबोधाचा अर्थ आम्हाला भरवा. म्हणजे काय? गोष्ट सांगत भरवा, छोटे छोटे घास करून भरवा, आमच्याबरोबर खेळत खेळत म्हणजे लीला करत करत प्रपंचामध्ये राहत राहत भरवा. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय? मुलाला भूक लागते, त्याला कळत नाही भूक लागली, त्याला खेळायचं पण असतं, मग त्याची चिडचिड होते, रडारड होते, त्याला खेळायचंच असतं, खायचं नसतं. त्यावेळेला ती आई 2 दणके मारते, 2 फटके देते आणि सांगते मुकाट्याने खा. जेव्हा खाऊन होतं त्यावेळेला तो आपोआप शांत होतो. आधी मला भूक नाही म्हणणारा व्यवस्थित जेवतो आणि मग तीच आई त्याला लटक्या रागाने विचारते, आता कोण जेवलं, कोणाच्या पोटात गेलं हे सगळं. तसे तुम्ही आम्ही पण आहोत. आपण सुद्धा प्रपंचामध्ये असेच खेळत असतो. मला नको परमार्थ, मला नको अभ्यास. त्यावेळेला कधी कधी या सद्गुरूंना कठोर होऊन प्रसंगाचे 2 फटके द्यायला लागतात. तेव्हा आम्ही ग्रंथ हातात घेतो आणि मग त्या ग्रंथाकडे आम्ही वळतो, मग त्याच्यात रंगतो आणि मग आपल्यालाच प्रश्न पडतो की अरे इतके दिवस का नाही वाचलं. मग तेव्हा तेच सद्गुरू आपल्याला त्या उदाहरणातल्या आईसारखं विचारतात, आता कुणाच्या पोटात गेलं, आता तो उपदेश कुणाला पचला. ते कळण्यासाठी म्हणून आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. या विवेचनाचा अर्थ इतकाच की अमृतधारा समजून घ्यायची असेल, त्याच्या 2 ओळींमध्ये काय आहे किंवा 2 साक्यांच्या मध्ये काय आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बिटवीन द लाईन्स म्हणतात, ते जर समजून घ्यायचं असेल तर स्वामींनाच शरण गेलं पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे की हे तुमचं आहे, ते तुम्हीच सांगा, आम्हाला नाही कळणार, आमच्या अकलेना नाहीच कळणार. मगाशी ज्या पुस्तकाचा मी आधार घेतला होता स्मरणसुख, त्या स्मरणसुखमधला आणखीन एक प्रसंग मुद्दामून मी सांगतो, याच अनुषंगाने म्हणून सांगतो की अमृतबोधमधल्या साक्यांबद्दल परांजपे आणि स्वामींची चर्चा चालली होती आणि त्यावेळेला परांजपे त्यांना म्हणाले, अमृतधारेमधील आजकालचे नव्हे तर आम्ही किंवा पाठवी येथे म्हणजे 158 159 अशा ज्या साक्या आहेत त्या साक्या भावावस्थेत आपल्याला जाणवलेलं तुम्ही व्यक्त करण्यासाठी लिहिल्यात का? आपल्याला तेव्हा असं जाणवलं का की आपल्याला विशेष कार्यासाठी भगवंताने येथे पाठवलं आहे, आपल्याला अवतीर्ण व्हायला लागतंय. सामान्य माणसाला जन्म कुठे घ्यायचा हे ठरवता येत नाही. जन्म कधी घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि कधी जायचं याच्यातली कुठलीच गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. पण हे सत्पुरुष असतात ना, त्या सत्पुरुषांना देव त्यांच्या आज्ञेने पाठवतात, तुम्हाला हे काम करायचं आहे, आणि म्हणून ते देवांसाठी येतात. आपण प्रारब्ध भोगायला येतो. फरक आहे या दोघांमध्ये.
आपण प्रारब्ध घेऊन येतो, ती गाठोडी आपली खूप तयार आहेत. पण संतांचं तसं नसतं. त्यांना भगवंत पाठवतात आणि सांगतात, जा हे कार्य तुम्हाला करायचंय, आमच्यासाठी, आमच्या कार्यासाठी तुम्ही जा. स्वामींनी त्याच्यावरती उत्तर देताना एवढंच सांगितलं, तेव्हा भावावस्था सततच होती. पुढचं वाक्य फार मार्मिक आहे. ते म्हणतात, काही गूढ ही गूढच राहायची. याचा अर्थ याच्यातल्या काही गोष्टी ज्या रहस्यासारख्या आहेत त्या रहस्यमयच राहणार. मग त्या उलगडतील कधी? जर त्यांनीच त्या उलगडून दाखवल्या तर. म्हणून अमृतधारा समजून घ्यायची असेल तर त्यांनाच शरण जायला पाहिजे, त्यांनाच प्रार्थना करून सांगायला पाहिजे की नाही, तुमच्या कृपेनेच काही उलगडून दाखवलं तर आम्हाला ते कळेल, अन्यथा नाही कळणार. कधी कधी काय होतं ना, एखादी गोष्ट अशी पटकन कधीतरी क्लिक होते, पटकन, म्हणजे पहिल्या वाचनात दुसऱ्या वाचनात होते असं नाही, मध्येच कधीतरी एकदम आपल्या डोक्यामध्ये एखादा विचार येतो म्हणा, किंवा काहीतरी वाचनात येतं म्हणा, आणि त्याच्यातनं मागचं काहीतरी आडलेलं उलगडून जातं. पुन्हा माझं एक उदाहरण देतो, माझं स्वतःचं देतो. समर्थ रामदास स्वामींनी एक आरती लिहिली आहे, सुखसरिता दुःखहरिता निर्मल एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था, अशी त्या आरतीची सुरुवात आहे. सद्गुरूंची आरती आहे ती. त्याच्यामध्ये त्यांनी मायेविण माहेर असा एक शब्द प्रयोग केला आहे. मायेविण माहेर विश्रांती ठाव, शब्द अर्थ लाभ बोलणे वाव, असे एक ती ओळ येते त्याच्यामध्ये. हे मायेविण माहेर मला काही कळत नव्हतं, कारण माहेर म्हटल्यानंतर माया असतेच ना. कारण कुठल्याही विवाहित स्त्रीला तिचं माहेर म्हणजे किती सुंदर असतं, किती प्रिय असतं. त्या भोंडल्याच्या गाण्यामध्ये वगैरे नाही का, असं माहेर सुरेखबाई हेच म्हटलं जायचं, आणि असं सासर द्वाडबाई. आता हे सुरेख असणारं जे माहेर आहे ते मायेविणं कसं असेल, मग मला ते काही कळत नव्हतं हे नक्की काय काय त्यांना म्हणायचंय. एकदा मी बहिणाबाई चौधरींच्या कविता वाचत बसलो होतो. अरे संसार संसार कविता प्रसिद्ध आहे ना, त्या बहिणाबाईंच्या कवितांचं पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये एका गोसाव्याशी बोलणाऱ्या सासूरवाशिणीवरची कविता आहे, आणि त्या कवितेमध्ये ती सासूरवाशिण त्या गोसाव्याला भिक्षा घालते आणि म्हणते, तुला वेळ आहे का, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. तो म्हणतो आहे, आणि मग ही सांगायला लागते सासरी किती कटकट आहे आणि माहेर किती छान आहे. तो गोसावी ऐकतो, कंटाळतो, आणि शेवटी म्हणतो, माय तुझं सासर जर इतकं वाईट आहे आणि माहेर जर इतकं चांगलं आहे तर उठून तिकडे जाऊन राहा ना, कशाला इथे राहिली तू. त्याच्यावरती ती बाई फार सुंदर वाक्य सांगते. ती म्हणते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. मी माझ्या सासरी राहते कारण मी इथे राहते म्हणून माझ्या मुलीला माहेर मिळतंय. जर मी समजा हे सासर सोडलं तर माझ्या मुलीचं माहेर कुठलं. मग तसंच आहे, आपले सगळे संत जे आहेत ना, ते संत इथले कुठले आहेत. स्वामींचंच वाक्य आहे, आजकालचे नव्हे तर आम्ही काय आजकालचे नव्हे, आम्ही इथे आलोय आणि येऊन भगवंतांचं कार्य करून चाललोय. पण स्वामींनी पुढचं एक सांगून ठेवलंय पहा आपल्याला, चैतन्य रूपाने इथे अखंड वास्तव्य असेल, जरी अन्यत्र अवतीर्ण व्हावे लागले तरीही. पण मूळचे स्वामी कुठले येतो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, म्हणजे त्यांचा मूळचा पत्ता कुठला आहे. मग तिथून ते इथे का राहिले या भूतलावरती. त्याचं कारण ते इथे राहिले म्हणून तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना कुठेतरी माहेर मिळालं, आसरा मिळाला की असं वाटतं तिथे जाऊन आलं ना, वर्षातनं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस की फ्रेश बॅटरी चार्ज. जे काही साधन होतं त्या साधनाने पुन्हा एक उपासनेचा उत्साह येतो, आणि पुन्हा आपण वर्षभर, निदान वर्षातले काही महिने आपापल्या घरी आपलं साधन मोठ्या प्रेमाने करू शकतो. पण त्याच्यासाठी ह्या संतांना असं आईसारखं राहावं लागतं, म्हणून ते मायेविण माहेर. सांगायचा भाग हा की समर्थांच्या आरतीतलं मायेविण माहेर मला उलगडलं बहिणाबाई वाचताना, ते सुद्धा 5-7 वर्षानंतर.
असं ते कधी कधी होऊ शकतं. आता ते उलगडलं आणि त्याच्याबरोबर दासबोधातली एक ओवी उलगडली. त्या दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलंय, श्वशुरगृही वास करी तो एक मूर्ख. आता श्वशुरगृही म्हणजे सरळ लोक अर्थ लावतात, सासऱ्याकडे राहणारा जावई तो मूर्ख असतो. आता हा व्यवहारातला हा एक भाग झाला, पण तो जाऊ दे. श्वशुरगृह कोणतं आणि माहेर कोणतं? समर्थांचाच एक अभंग आहे, त्याच्यात ते म्हणतात, प्रवृत्ती हे सासर, निवृत्ती हे माहेर. मग निवृत्ती सोडून ते प्रवृत्तीमध्ये राहिले, कारण त्यांना आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना आधाराचं, आश्रयाचं, प्रेमाचं माहेर द्यायचं होतं. मी त्या एका बहिणाबाईच्या 2 ओळींनी, एका कवितेतल्या 2 ओळींनी मला एवढ्या गोष्टींचा उलगडा झाला, तोही अचानक. आता हीच त्या देवांची, सद्गुरूंची कृपा, की अरे त्याचा अर्थ लावताना मागचं काहीतरी हे असं असं आहे रे, म्हणून त्यांनी दाखवून टाकलं. अनेक वेळेला आपण एखादं काव्य पाहतो, त्या काव्यामध्ये गोडी असते, हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. ते नीट वाचायला लागलं की मग त्याच्यातली गंमत, त्याच्यातली गोडी कळायला लागते. म्हणजे पहा, या अमृतधारेमध्ये 6वी साखी आहे ना, ती मला फार सुंदर वाटते. म्हणजे सगळ्याच साख्या सुंदर आहेत, पण 6वी आणखीन छान वाटते त्याच्यातली सुरुवात करतानाची. काय म्हणतात ते, जगी जन्मोनी अभिनव जीवन बागवान होईन, स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा नंदन वन बनवीन. काय ध्येय आहे बघा, की या जगामध्ये जन्माला आल्यानंतर मी काय होईन. पहिल्या साखीमध्ये म्हणतात मी सत्कवीवर होईन, दुसऱ्यामध्ये जीवन गायक, नंतर जीवन तंतकार, मग जीवन चित्रकार, जीवन शिल्पकार, असं म्हणताना 6व्या चरणामध्ये ते म्हणतात जीवन बागवान, म्हणजे माळी होईन मी. आणि स्वानुभव अमृत शिंपून, सुधा म्हणजे अमृत, या वसुधेचं नंदनवन करीन. हे वाचताना मला ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आठवतो, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक. आता ती माऊलींची वृत्ती, तो भाव, आणि स्वामींचा हा भाव, स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा नंदनवन करीन, काय वेगळा आहे नाही का. दोन्हीकडचा भाव हा एकच आहे. मग स्वामींनी ह्या याच्यामध्ये आणखीन काही फार सुंदर शब्दप्रयोग केलेले आपल्याला दिसतात. ते असं म्हणतात की ही जी जगदंबा आहे ना, या जगदंबेच्या दरवाजामध्ये मी गेलो आणि त्या जगदंबेकडे गेल्यानंतर मी तिची प्रार्थना केली. काय प्रार्थना केली, जगज्जननी तव भक्तिसुधेची पावन भिक्षा काल, दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. मला याच्यातला भाग्यवंत शब्द आहे ना, तो भयंकर आवडतो. खूप 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 सुंदर आहे. कारण कंगाल म्हटल्यानंतर त्याला भाग्य कसलं हो नाही का. एखादा कंगाल, कंगाल याचा अर्थ काय, दरिद्री, ज्याच्याकडे 2 वेळचं खायला नाही, अंगावरती धड वस्त्र नाही, राहायची व्यवस्था नाही, तो कंगाल. भुके कंगाल वगैरे शब्द होते पूर्वी मराठीमध्ये. आता मराठीत बऱ्याच काही गोष्टी बदलल्या आहेत, पण जुन्या मराठीमध्ये आपण हा शब्दप्रयोगही करायचो. मग असं कधी म्हणेल का कोणी, काय माझं भाग्य आहे, केवढं भाग्य थोर, की मी असा भाग्यवंत आहे की ज्याच्यामुळे मी कंगाल आहे. पण स्वामी मात्र स्वतःला भाग्यवंत कंगाल म्हणतात. कारण काय माहिती आहे का, कारण ते भिक्षा मागायला कुणाच्या दरवाजात गेले, तर ते भिक्षा मागायला गेले जगज्जननीच्या दरवाजामध्ये. त्या जगदंबेकडे त्यांनी भिक्षा मागितली. आणि भिक्षा कसली मागितली पहा, भक्तिसुधेची भिक्षा मागितली, की जी अत्यंत पवित्र आहे. आता गंमत पहा, भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी अन्नपूर्णाष्टक स्तोत्र लिहिलंय आणि त्या अन्नपूर्णाष्टक स्तोत्रामध्ये आचार्य अन्नपूर्णेकडे भिक्षा मागतात. भिक्षा अंदेही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी, अशी प्रार्थना ते सतत करतात. पण कशासाठी भिक्षा मागतात आणि कसली भिक्षा मागतात, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य सिद्ध होण्यासाठी भिक्षा मागतात.
स्वामी तसंच इथे जी भिक्षा मागतायत ना त्या जगज्जननीकडे, ती भिक्षा कसली आहे तर भक्ती सुधेची भिक्षा आहे. आणि ते स्वतःला भाग्यवंत अशासाठी मानतात की ती भिक्षा त्या जगदंबेनी मला दिली आहे, हा त्यांचा स्वानुभव आहे. ही 52वी साखी मी सांगितली, 54व्या साखीमध्ये त्याचा तो अनुभव त्यांनी सांगितलाय. सप्तदिनी क्षितिपती परीक्षिता करी शुक मुनी मुक्त. 7 दिनांचं 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक राहिलं हे कळल्यानंतर पृथ्वीपती, क्षितिपती पृथ्वीपती, पृथ्वीचा राजा असा असणारा तो परीक्षित, त्या परीक्षिताने शुकमुनींना प्रश्न केला की आता मी आयुष्याचं सार्थक कसं करून घेऊ. आणि मग शुकमुनींनी त्याला 7 दिवसांमध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली. ही भागवत कथा जेव्हा त्या परीक्षिताने ऐकली त्यावेळेला परीक्षित मुक्त झाला. आता इथे एक लक्षात घ्या की परीक्षिताचा मृत्यू हा तक्षक चावून होईल, म्हणजे साप चावून होईल असा जो शाप होता, तो शाप खरा ठरला का तर नाही. तो चावायला ज्या वेळेला तिथे नाग गेला आणि तो चावला त्यावेळेला परीक्षित देहात राहिलाच नव्हता, तर त्याने समाधीने योग मार्गाने आपला प्राण कधीच सोडून दिला होता, म्हणून तो मुक्त झाला. आता गंमत पहा, परीक्षिताला कळलं आपला मृत्यू 7 दिवसातच आहे आणि तो सावध झाला. नीट वाक्य आहे का? परीक्षिताला कळलं आपला मृत्यू 7 दिवसातच आहे म्हणून तो सावध झाला. आता मला सांगा, तुमचा माझा मृत्यू सुद्धा 7 दिवसातच आहे ना? थोडंसं आश्चर्य वाटलं ना? 7 दिवसातच म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार या 7 दिवसातच मृत्यू आहे ना. त्याने 7 मोजले होते दिवस, हे अजून 7 दिवसांनी असा त्याचा अर्थ होता, पण जरा वेगळ्या अर्थाने. मगाचचं स्वामींचं वाक्य लक्षात घ्या, शब्दातला भाव. आपलाही मृत्यू 7 दिवसातच आहे. परीक्षित जागा झाला, आपलं काय? आपण कधी जागे होणार? अजूनही आपल्याला खात्री असते की अरे हवा आपल्याला आयुष्य पुढे आहे. आपण अगदी खात्रीपूर्वक काय आहे बघू, उद्या बघू, परवा बघू, पुढच्या वर्षी बघू. कोणी सांगितलंय तुम्हाला पुढचं वर्ष आहे म्हणून? किती लोकांना मी सांगतो अरे हे सद्ग्रंथ वाचा, ते म्हणतात आत्ता वाचायला वेळ नाही पण रिटायरमेंट नंतर नक्की वाचणार. तर तुम्हाला एवढी खात्री आहे रिटायरमेंट नंतर वाचायला मिळेल? आधी रिटायरमेंटपर्यंत टिकू आपण याची खात्री आहे? मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. समर्थांनी मनाच्या श्लोकात तेव्हा सांगून ठेवलंय, ही जी भूमी आहे ना, ही भूमी ही म्हणाले काय आहे? सत्य. काय सत्य आहे? ही मृत्यूभूमी आहे, हे सत्य आहे. जिवंतपणी लोक म्हणतात मी मी, पण म्हणाले कोणी नाही ते टिकत. आता हेच स्वामींनी सांगितलं की नाही अमृतधारेत. 93वी साखी बघा, 93 आणि 94. गाझी सीझर असो सिकंदर किंवा कैसर झार, चुके न अंती माने वरती मृत्यूची तलवार. असो मुसोलिनी रणसेनानी असो हेर हिटलर, फिरेल अंती माने वरती काळाची समशेर. असो सकळ जनतो काळाच्या पडतो भक्ष्यस्थानी. सगळेच काळाच्या भक्ष्यस्थानी पडतायत. कोण आहे? चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. बघा दोघांच्या विचारात किती साम्य आहे, किती दोघं एकरूपतेने बोलतायत हे आपल्या लक्षात आलं असेल. पहा, म्हणून या सद्ग्रंथांचं वाचन आपल्याला जेव्हा करायला मिळतं ना त्यावेळेला ते ताबडतोब करावं. जेव्हा आपल्या मनामध्ये येतं नाही मला हे वाचायचंय, तेव्हा लगेच वाचावं. 2 पानं का होईना, 1 पान का होईना, ते वाचावं. ती शुभ वासना मनात आली की ती लगेच पूर्ण करावी. नाही तर आपलं मन इतकं वाईट आहे ना की ते लगेच पुढचा विचार प्रसूत करून टाकतं. आत्ताच वाचायची गरज आहे का? थोड्या वेळाने नाही का चालणार? रात्री नाही का चालणार? झोपता झोपता वाचू?
म्हणजे कधीच नाही. आणि लक्षात घ्या, स्वामींनी आपल्या आयुष्याकडे सुद्धा याच प्रकारे पाहिलेलं आपल्याला दिसतंय. मला असं आठवतंय की स्वामींच्याच एका अनुभवाच्या याच्यामध्ये एकाने लिहिलंय की स्वामींनी भाऊराव देसाईंना एक ग्रंथ भेट दिला आणि तो ग्रंथ भेट देत असताना त्याच्यावरती स्वाक्षरी करताना त्यांनी तारीख टाकली, ती पुढची टाकली. मला वाटतं दुसऱ्या दिवसाची किंवा तिसऱ्या दिवसाची तारीख टाकली आणि त्याच्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. का? कारण एक प्रकारे आपण ते दाखवलं की नाही, आपण अजून आहोत तेवढे. आपण तर किती पोस्ट डेटेड सगळा व्यवहार करत असतो ना. याच्यातनं आपण काय ध्यानी घ्यायचं ना, सावधपणं जे संतांना अपेक्षित आहे ते सावधपणं आपण ध्यानी घ्यायचं, बाकी काही नाही. आपण या जगामध्ये जे जगतो, मला हवं तसं जगेन, मी म्हणतो तसं झालं पाहिजे, हे माझं मत आहे, हे ते मी माझे मला यासाठी जे आपण जगतो, तो मी तरी नक्की कोण आहे? काल मी म्हटलं ना, पुन्हा मी आला बघा, काल मी म्हटलं ना, पण तो शब्दप्रयोगातला आहे म्हणून तर तेवढा स्वीकारा. हा मी म्हणजे नक्की कोण? स्वामींनी हा प्रश्न केला 112व्या साखीमध्ये. मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण? असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन. तू कोण आहेस नक्की? खरा मी म्हणजे कोण आहेस? शरीर म्हणजे मी आहेस असे काय? काय म्हणजे काया. किंवा मन म्हणजे तुम्ही आहेस का? बुद्धी म्हणजे मी आहे का? प्राण म्हणजे मी आहे? नक्कीच मी म्हणजे कोण? आता पुन्हा बघा, समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगताना सांगितलं, ज्ञान म्हणजे कशाला म्हणतात? आम्ही बऱ्याच गोष्टी ज्ञान या बाबतीत घेतो. पुस्तकातनं जे काही ग्रहण करतो त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. खरं सांगायचं म्हणजे खरं ज्ञान असतं ना, ते आतमध्ये प्रकट होतं. ज्ञान बाहेरून आत घ्यायचं नसतं, आतून बाहेर येतं, ते खरं ज्ञान. आत्ताच्या काळामध्ये आपण जे शिकतो त्याला संतांनी पोट भरावयाची विद्या असं म्हटलंय. ती विद्या जी आहे ती पोट भरण्याची विद्या आहे, ती काही खरी विद्या नव्हे. आणि त्या विद्येने खरं काय होतं माहिती आहे का? आपण माहिती ग्रहण करतो आणि त्या माहितीलाच नंतर ज्ञान असं समजायला लागतो. ते खरं नव्हे. खरं ज्ञान हे अंतस्फूर्त असतं, आतून प्रकट होणारं असतं. म्हणून संतांनी खरं ज्ञान काय आहे ते सांगितलंय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. मग आता कोणीतरी विचारेल, आत्मज्ञान म्हणजे काय? समर्थांनी त्याचाही खुलासा करून दिला. पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपण आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान. आता आपण आपल्याला पाहणं म्हणजे काय? जे स्वामींनी सांगितलं ते, की मी म्हणजे कोण? घे शोध. ज्याला तू मी म्हणतोस तो मी म्हणजे कोण आहे, नाही का? तो मी हा तू शोधून घे. भगवंत सर्वव्यापी असला तरी ते सर्वव्यापी परमेश्वराचं अस्तित्व मला का नाही कळत? जगी सर्व कोंदाटले ते कळे ना. या जगामध्ये सर्वत्र कोंदून भरलेला परमात्मा मला का कळत नाही? कधीतरी विचार केला पाहिजे. स्वामींच्या 3 प्रवचनांचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये स्वामींनी हा मनाचा श्लोक उद्धृत केला. आपण मुद्दामून काढून पहा. मी आत्ता त्या ग्रंथाकडे जात नाही. आपल्या या 5 दिवसाच्या सत्रामध्ये जर समजा वेळ झाला तर मी 3 प्रवचनांच्या बद्दल काही चिंतन मांडीन, जर वेळ झाला तर. असो, आता आपण जरा थोडा पुढच्या भागाकडे जाण्यापूर्वी मगाच्या ओवीकडे जाऊया. विषयांतर न करता मी परत त्या ओवीकडे येतो. स्वामींनी असं सांगितलं की त्या परीक्षिताला 7 दिवसांमध्ये शुकांनी मुक्त केलं. पण म्हणाले, त्या जगदंबेने माझं काय केलं? मी मातृकृपा कटाक्ष मात्रे क्षणात केलो भक्त. म्हणजे मुक्त केलं त्याच्यापेक्षा त्यांना भक्त केलं याची महती फार मोठी वाटते. शेवटी या संतांना इथे पुन्हा पुन्हा येण्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही. उलट ते पुन्हा पुन्हा इथे यायला तयार असतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे केवळ तुकारामांचं सांगणं नाही, ते सगळ्याच संतांचं, खऱ्या सद्भक्तांचं सांगणं आहे. पण ते कशासाठी आहे? तुझा विसर न व्हावा,
हे जर झालं तर भगवंतांची भक्ती जर पुढच्या आयुष्यामध्ये सतत सतत होत राहिली तर ते पुन्हा पुन्हा जन्माला यायला सुद्धा तयार आहे. या अमृतधारेमध्ये आणखीन काही छान महत्त्वाच्या गोष्टी आल्या. आमची वृत्ती कशी आहे त्याच्याबद्दल सुद्धा स्वामी छान भाष्य करून जातात. ते म्हणतात की आमची वृत्ती ही नेहमी प्रगतीकडे जाण्याची आहे. आपल्याला ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीकडून पुढे जायची कायम इच्छा असते. आपण जिथे आहोत ना त्याला म्हणतात वस्तुस्थिती, आणि आपल्याला जे मिळवायचं आहे त्याला म्हणतात ध्येयस्थिती. वस्तुस्थिती आणि ध्येयस्थिती याच्यातलं अंतर कमी होणं याला म्हणतात प्रगती. माणूस हा प्रगतिशील आहे, म्हणजे माणसाला गती जी हवी आहे ती ध्येयाकडे जाणारी गती हवी. तेच स्वामींनी सांगताना सांगितलं, असतो मा सद्गमय उपनिषद वाणी दर्शवी ऋषींची निज उन्नतीची स्वाभाविक जी वृत्ती जीव मात्राची. असतकडून सतकडे जाणं, व्यवहारातून प्रपंचातून परमार्थाकडे वळणं, जीवाकडून शिवाकडे जाणं ही तुमची माझी उपजत प्रवृत्ती आहे. कधी ना कधीतरी आपण या मार्गाकडे वळणारच आहोत. ही उपनिषदांची वाणी आहे. पण म्हणाले ती वाणी जरी तशी असली तरी आपल्याला ते जर साधायचं असेल तर काय करावं लागेल. मग त्यांनी तेही सुरुवातीच्या याच्यामध्ये सांगितलंय. 18व्या साखीमध्ये तो भाग सांगितला. ते जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, ते उपनिषदांनी सांगितलेलं सत आपल्याला मिळवायचं असेल तर हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान, तन मन धन गृह सुत दारादिक आणिक पंचप्राण. सर्वस्वाचं दान म्हटल्यानंतर कदाचित कळणार नाही, म्हणून स्वामींनी अगदी स्पष्ट खुलासा करून टाकला. तन शरीर, मन धन गृह सुत आणि दारा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचं दान करता आलं पाहिजे. दान करणं याचा अर्थ इदं न मम ही धारणा आपल्या मनामध्ये ठेवणं. जे आहे ते माझं नाही, जे आहे ते भगवंतांचं आहे, सद्गुरूंचं आहे, अशा भावनेने ते अर्पण करणं म्हणजे दान करणं. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य फार अप्रतिम आहे. महाराज म्हणतात की म्हणाले आपण सर्व द्यायला कधी तयार होतो कधी कधी, पण म्हणाले स्व देणं हे फार अवघड आहे. कदाचित सर्व देतो पण स्व देत नाही. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट आपण देतो, तो माणूस ती गोष्ट नंतर वापरतो. उदाहरणार्थ आपल्याकडे काही शर्ट असतील, आपल्याला असं वाटतं की आता नाही आपल्याला उपयोग, मग आपण कोणा गरजूला देतो. ज्या वेळेला तो माणूस आपण दिलेला शर्ट घालून जायला लागतो तेव्हा आपल्या मनात येतं की नाही हा आपला शर्ट आहे, माझा शर्ट घातलाय, मग आता दिला ना मग तो माझा कसा. म्हणून सर्व देणं सोपं आहे, स्व देणं अवघड आहे. पण अभ्यास मात्र त्याचाच झाला पाहिजे. तो अभ्यास करणं हेच स्वामींना आणि संतांना अपेक्षित आहे. ते म्हणतात या जगामध्ये जर राहायचं असेल ना तर म्हणाले या मानव धर्माने आपल्याला जगलं पाहिजे की ज्या मानव धर्माचा समानता हा पाया आहे. समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया, तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. इमारत वाढत जाईल, प्रगतीचे मजलेच्या मजलेवरती चढत जातील, पण जर समानता राहिली नाही तर म्हणाले ही इमारत माणसाला खायला उठेल, ही प्रगती माणसाला खाऊन टाकेल. माणसाला खाईल याचा अर्थ काय होईल, माणसातला माणूस संपेल. त्याला इतर प्राणी मात्रांची सोडाच, पण माणसाला माणसाची किंमत राहणार नाही आणि कुटुंबाचीही किंमत राहणार नाही. जसं तो मिडास राजा होता ना, हात लावीन तिथे सोनं करायला गेला, तसं त्या माणसाला पैसा, आणखीन प्रगती, आणखीन ऐश्वर याचाच मोह पडत राहील आणि शेवटी ती प्रगती त्याला संपवेल. जसं त्या मिडासाला खायला मिळालं नाही आणि मुलीचंही सोनं झालं, म्हणजे सोन्याचा पुतळा झाला, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून म्हणाले मानवतेला समानतेचा पाया असला पाहिजे.
किती सुंदर आहे बघा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. जे तुकाराम महाराजांनी सांगितलं तेच स्वामींनी इथे सांगितलंय. आपल्या मुलाबाळांवर जसं दया कराल तशीच नोकरांवर करा, म्हणजे इतरांवर करा. हे जे महाराजांना सांगायचंय तेच स्वामींनाही सांगायचंय. स्वामी सुद्धा इथे समानता सांगतात. ती समानता याच अर्थाने की माझ्या लोकांना मी विशेष देईन आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करीन असं नाही. स्वामींच्या ह्या अमृतधारेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा उपदेश येतो आणि तो उपदेश म्हणजे हे जग कशावरती चाललंय, कोण चालवतं जग. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मी म्हणतो तसं आणि माझ्या कर्तृत्वाने मी माझा प्रपंच चालवतो. बऱ्याच वेळेला हा भ्रम असतो आपल्याला. खरं तर हे काही कोणी चालवत नसतं, चालवणारा एक कोणीतरी वेगळाच आहे, नाही का. जसं एक गमतीचं उदाहरण सांगतो. कोकण रेल्वे सुरू झाली आणि त्या कोकण रेल्वेमध्ये एक माणूस बसला. ही काल्पनिक कथा आहे, हे पहिलं सांगतो, पण छान आहे, मला आवडली ती कथा. मी एके ठिकाणी वाचली, मला फार छान वाटली म्हणून सांगतो. त्या कोकण रेल्वेमध्ये माणूस बसला. 2 बॅगा होत्या त्याच्याकडे. त्याने तिथे वाचलं फळ्यावरती त्या सूचना ज्या लिहिलेल्या असतात डब्यामध्ये, त्या डब्यामध्ये लिहिलेली सूचना होती की प्रत्येकाला आपल्याकडे आपल्याबरोबर 25 किलो वजन नेता येईल. आता गंमत अशी झाली की या माणसाकडे 40 किलो वजन होतं. एक बॅग 25ची होती, एक 15ची होती. आता याने क्षणभर विचार केला, आता मी काय करू. मग तो म्हणाला ठीक आहे की त्यांनी सांगितलेला नियम मोडायचा नाही. मग त्याने 25 किलो खाली ठेवलं आणि 15 किलो डोक्यावर घेतलं. रेल्वेमध्ये तो बसलाय, पायाजवळ एक बॅग आहे 25 किलोची आणि 15 किलोची आहे डोक्यावर. TC जेव्हा तिकीट तपासायला आला तेव्हा ते पाहिल्यावर त्याला हसायलाच आलं. तो म्हणाला, अरे हे काय केलंस. तो म्हणाला, नाही तुम्ही 25 किलो सांगितलंय ना, मग उगाच 15 किलोचा भार तुम्हाला कशाला पडायला हवा, म्हणून तो भार मी माझ्या डोक्यावर घेतला. तेव्हा तो TC हसून म्हणाला, अरे जे इंजिन तुला ओढतंय, जे इंजिन या 25 किलोला ओढतंय खाली ठेवलेल्या, तेच डोक्यावरच्या 15 किलोला ओढतंय ना, ठेव खाली म्हणाले. तसंच आहे, आम्ही आमच्या डोक्यावर घेतलेलं काय आहे, आमच्या प्रपंचाचं ओझं. माझ्या कुटुंबाचं मी पाहीन, मी त्यांचं भलं करीन. स्वामींनी आपल्याला स्पष्ट अमृतधारेच्या 108व्या साखीमध्ये सांगितलंय, यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान, उगाच का वाहसी मानवा वाउगाचा अभिमान. अरे देवाच्या इच्छेशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही रे, कशाला तू सांगतोस हे माझं कर्तृत्व आहे वगैरे वगैरे. खरंच आहे, समर्थ रामदास स्वामींपासून सगळ्या संतांनी हे सांगून ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. की तुम्हा आम्हाला चालवणारं कोण आहे, कोण बोलवतं, कोण आठवून देतं, हे सगळं करणारा एक परमात्मा आहे. आपण जे खातो ना ते सुद्धा आपल्या मेहनतीचं असतं असं नाही, त्यांच्या कृपेचं असतं. शेतकरी शेतामध्ये 1 दाणा पेरतो, पण एकाचे 100 दाणे कोण करतं. समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलंय, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. या जगाचा एकमात्र अन्नदाता जर कोणी असेल तर भगवंत आहे, आणि म्हणून भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. हे भगवंत इतके दयाळू आहे. स्वामी असं म्हणतात की हे भगवंत आपल्या भक्तांसाठी कायम तत्पर असतात. भक्तांचं कल्याण करणं हे भगवंतांचं ब्रीदच आहे. सद्भक्ताची सदा वाहणे भगवंताने चिंता, तोची तयाचा पंथदर्शी तथा रक्षिता समुद्धरता. सद्भक्त हा शब्दप्रयोग आधी ध्यानी घेऊया आपण. नुसतं पूजा करणारा म्हणजे भक्त नव्हे, की हा मी रोज पूजा करतो म्हणजे भक्ती नव्हे.
नाही का? भक्त म्हणीचे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणीचे भक्त नव्हे असं समर्थ म्हणतात. जो आपल्या उपास्य देवतेपासून किंवा सद्गुरूंपासून विलग होत नाही तो भक्त, तो खरा सद्भक्त. आणि अशा सद्भक्तांची चिंता भगवंत वाहतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातला हा श्लोक पहा. तो जो अनन्य आहे ना, तो अनन्य म्हणजे सद्भक्त. समर्थ रामदास स्वामी स्वतः तसे होते, इतके अनन्य होते. म्हणजे त्यांनी एके ठिकाणी असं लिहिलंय की म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमुचा विश्वास कोसळोनी पडो हे आकाश परी अनेकांची वास न पाहो. आम्ही रामदास आहोत, प्रभू रामांच्या चरणावरती आमचा विश्वास आहे. डोक्यावरती आकाश पडलं तरी दुसऱ्या कोणाचे पाय धरायला जाणार नाही. ही जी भावना आहे, ही जी धारणा आहे, ही अनन्यतेची सद्भक्ताची भावना आहे. आणि अशी भावना ज्याच्या हृदयामध्ये असते त्याला सद्भक्त असं म्हणतात. असा जो सद्भक्त असतो त्या सद्भक्ताला भगवंत नेहमी सांभाळतात. त्या सद्भक्तासाठी भगवंत नेहमी तत्पर असतात. मग तो सुदामा असेल किंवा इतर कथांमध्ये आलेले भक्तचरित्र असतील, त्याच्यातले भक्त असतील, त्या सगळ्यांचा उद्धार देव करत असतो. समर्थाने सुद्धा काय सांगितलं? सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. देव कायम सन्निध आहे. कृपाळूपणाने थोडीशी कधी परीक्षा पाहिली असेल इतकंच, पण सांभाळण्यासाठी देव तत्परच असतो. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. नुपेक्षी, न उपेक्षी. देव कधीही भक्तांची उपेक्षा करत नाही किंवा राम कधीही दासांची उपेक्षा करत नाही. समर्थांचा एक श्लोक प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे तो. समर्थाची आ सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम हा दासांचा अभिमानी आहे, देव हा भक्तांचा अभिमानी आहे. तो कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. स्वामींनी तेच सांगितलं. आणि म्हणून स्वामींनी आग्रह धरला की अरे तुम्ही या भगवंतांची भक्ती करा. कारण ईश्वराची सत्ता हीच या जगावरती चालत असते. ईश्वरच हे सर्व जग जे आहे ते जग चालवत असतो. म्हणून पूर्ण श्रद्धा त्या ईश्वरावरती ठेवा. या प्रकारे आपण हा सगळा ग्रंथ पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की हे सगळं आहे ना, या सगळ्या ग्रंथाला स्वामींच्या चिंतनाची, स्वामींच्या अनुभवाची जोड आहे, त्याचा भक्कम पाया आहे. आणि म्हणून ते शब्द आहेत ना, ते आपल्या हृदयावरती कोरले जातात. शेवटी एखाद्या अनुभवातनं आलेले जे बोल असतात ना, ते जास्त ठसतात. नाही तर बाकीचं असतं ते कसं असतं? समर्थ रामदास स्वामींची आधी ओवी सांगतो. समर्थांचे शब्द जरा परखड आहेत, त्या काळाला आवश्यक तसे फटकळ समर्थ लिहितात. काय म्हणतात ते? प्रचिती विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरोनी सुणे रडोन गेले. प्रचितीशिवायचं बोलणं हे म्हणाले संपूर्ण कंटाळवाणं असतं. कसं कंटाळवाणं असतं? तर म्हणाले तोंड पसरोनी सुणे रडोन गेले. सुणे म्हणजे कुत्रा. ज्याप्रमाणे कुत्रा रडतो तसं असतं. किती राग येतो रात्रीच्या वेळेला कुत्र्याचा ते रडणं ऐकलं तर. तसं म्हणाले होतं. आता हेच प्रचिती विण जे बोलणं स्वामींना कसं वाटतं? स्वामींनी आपल्या 59व्या साखीमध्ये फार सुंदर सांगितलं आणि 61व्यामध्ये त्याचं उदाहरण पण दिलंय. पुरे पुस्तकी विद्या ती की अवघी पोपटपंची, रणार्थ सेना पत्रचित्रिता असे काय कामाची. अरे पुस्तकी विद्या पुरे झाली ती शेवटी पोपटपंची आहे. चित्रामध्ये आम्ही सैनिक काढले म्हणून ते काही युद्धामध्ये उपयोगाचे होतात का? आता बघा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग
हेच सांगणार आहे. चित्री सूर्यबिंब काढू येई चांग, परी प्रकाशाचे अंग आणिता नये. संन्यासाचे सोंग काढू येई चांग, परी वैराग्याचे अंग आणिता नये. चित्र काढलं आणि चित्रामध्ये सूर्य काढला, छान सूर्य काढला, अगदी फार छान शेडिंग वगैरे सगळं छान केलं. घरामध्ये लाईट गेल्यानंतर ते चित्र घेतल्यावर प्रकाश नाही पडत, उलट ते चित्र बघायला मेणबत्ती लावायला लागते. संन्यासाचं सोंग घेता येईल. नाटकामध्ये, चित्रपटामध्ये संन्यासी म्हणून दाढी जटा लावता येतील, ड्रेपरी करता येईल. वैराग्य कुठनं आणणार? नाही का, वैराग्य कसं आणता येईल? तसंच आहे. पोपटपंची करून आम्ही जे बोलतो ते बोलणं म्हणजे चित्रामध्ये काढलेले सैनिक आहेत, उपयोग शून्य. पुढे आणखीन त्याने एक उदाहरण दिलं, स्वानुभवाविण वेदांतांची पोपटपंची वाया. स्वानुभवाशिवाय वेदांतावर म्हणजे शास्त्र ग्रंथांवर बोलणं ही पोपटपंची आणि ती वाया आहे, फुकट आहे. प्रश्न विचारला त्यांनी, स्वप्नी अमृता पिऊनी कुणाही अमर कुणाची अमर जाहली काया. स्वप्नामध्ये अगदी आपल्याला असं दिसलं की अमृत मिळालं आणि आपण अगदी भरपूर अमृत प्यायलं, म्हणून काय आपल्याला अमरत्व येणार आहे का? कारण ते स्वप्नातलं अमृत आहे, ते कुठे आपल्याला खरं परिणाम करून जाणार आहे? थोडक्यामध्ये अनुभव पाहिजे. प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती वेण सर्व व्यर्थ, प्रत्यय ज्ञानी तू समर्थ सकलामध्ये. समर्थांचं हे सांगणं आहे आणि तेच बरोबर स्वामी आपल्या भाषेमध्ये सांगतात हे आपल्याला दिसतं. दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं असतं, पण स्वतः त्याप्रमाणे वागणं हे फार अवघड असतं. ते नाथबाबांची गोष्ट सांगतात ना, एकनाथ महाराजांची, फार सुंदर गोष्ट आहे की एक मुलगा हा फार गोड खाणारा होता. त्याची आई नाथांकडे त्या मुलाला घेऊन आली आणि म्हणाली की महाराज तुम्ही सांगा या मुलाला, फार गोड खातो, सारखं त्याला गोड हवं असतं. नाथांनी सांगितलं, बाई ग तू 8 दिवसांनी घेऊन ये. 8 दिवस झाले, ती बाई पुन्हा आली. नाथांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं, हे बघ फार गोड खाऊ नको, हा चांगलं नसतं ते. ती बाई वैतागली आणि म्हणाली, अहो हे 8 दिवसापूर्वी नसतं का सांगता आलं? तेव्हा नाथ महाराज म्हणाले, काय आहे, हा जसा गोड खातो ना तसं रोज माझ्या जेवणात सुद्धा गोड पदार्थ असतोच. गेले 8 दिवस मी माझ्या जेवणातला गोड पदार्थ बंद केला आणि तेव्हा आज त्याला सांगितलं तू गोड खाऊ नको. आधी केले मग सांगितले. आणि ते जर झालं नाही तर कसं होतं, स्वामींनी पुढच्या साखीमध्ये पण सांगून ठेवलंय. ते म्हणतात, परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती, स्वये आचरू जाता बसते धारण पाचावरती. दुसऱ्याला शिकवताना हुशार, कृतीत येतं, त्यावेळेला मात्र म्हणाले पाचावर धारण बसते. हे आरसे आहेत आपल्या समोरचे. या अशा ओव्या आहेत ना, या ओव्या म्हणजे स्वामींनी आपल्यासमोर जणू आरसा धरलाय आणि दाखवलंय आपण कसे आहोत. आता आरसा जसं आहे तसं दाखवतो. आपल्या तोंडाला काळं लागलं असेल तर आरसा ते काळच दाखवतो ना, पण त्याचा फायदा असतो. आपण कुठे चुकतोय हे जर कळलं तर त्याच्यात सुधारणा करता येते. जर मनापासून इच्छा असेल, नाही बाबा मला बदलायचं आहे, तर हे सद्ग्रंथरूपी आरसे आपलं जे चित्र आपल्याला दाखवतात त्याच्यातनं बोध घेऊन आपण आपल्याला घडवू शकतो, आपण आपला विकास करू शकतो. या अमृतधारेचं आणखीन एक वैशिष्ट्य जे महत्त्वाचं आहे ते वैशिष्ट्य सांगूया, म्हणजे आपण आपल्या या आजच्या प्रवचनाच्या समारोपाकडे जाऊ. एकूण 162 साक्यांचं हे सगळं काव्य आहे असं मी म्हटलं. ज्या वेळेला ही रचना झाली 1935 साली, त्यावेळेला म्हणजे प्रसिद्ध झाली 35 साली, त्याच्या आधी ही रचना वगैरे झालेली आहे. त्या रचनेच्या वेळेला स्वामी आजारी होते. दिवसाला कधी कधी एकच साकी त्यांनी लिहिली असे संदर्भही चरित्रामध्ये मिळतात. असं असताना सुद्धा हे वाचताना असं कुठे दिसत नाही की ही आजारी माणसाची कविता आहे. बघा कुठे रडगाणं नाही आहे याच्यात. म्हणून एक शब्दप्रयोग मी केला होता, आठवत असेल तर बघा, की सकारात्मक दृष्टिकोन ज्याला कोणाला हवा असेल
त्यांनी स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. संतांच्या वाङ्मयाचं अध्ययन माणसाला नक्की पॉझिटिव्ह सकारात्मक जगायला शिकवेल. स्वामींची ही अमृतधारा रचना ते देणारं आहे, ती सकारात्मकता, ती पॉझिटिव्ह ऊर्जा देणारं असं ते काव्य आहे. पण हे सगळं होत असताना जे स्वामींनी सांगितलंय की याचं कर्तृत्व कुणाचं आहे, माझं नाही म्हणाले. त्या जगदंबेची आज्ञा झाली म्हणून मी लिहिलं, आणि आता जगदंबेची आज्ञा झाली म्हणूनच मी आता माझी लेखणी सुद्धा खाली ठेवतोय, नाही का. ती लेखणी त्वद आज्ञेस अनुसरून आता ठेवू लेखणी खाली, की तिच्या आज्ञेला अनुसरून मी लेखणी खाली ठेवतो. म्हणजे कर्तृत्व कुणाकडे दिलं. जसं ज्ञानेश्वर माऊली सगळं गीतेचं भाष्य सांगतात, पण भाष्य सांगितल्यानंतर असं म्हणतात हे माझं नाही आहे, हा गुरुकृपेचा खेळ आहे. हे सगळं माझं निमित्त करून माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथांनी तुमच्यासाठी दिलेलं ज्ञान आहे. म्हणून ते निवृत्तीनाथांना प्रार्थना करतात, किंबहुना तुम ते केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, एथ माझेची उरले पायिकपण. तुमचं तुम्ही करून घेतलं, याच्यात माझं नेवकरपण आहे, दास्य वृत्ती आहे माझी, दास्य भाव आहे, कर्तृत्व नाही माझं. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या शेवट म्हणजे 20व्या दशकातल्या 10व्या समासाच्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असंच लिहिलंय. समर्थ स्पष्ट प्रश्न विचारतात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. सगळं करणं भगवंतांचं आणि कवित्व तेवढं माणसाचं, हे अप्रमाण नाही का. म्हणून म्हणाले, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. भक्ताच्या अभिमानाने दाशरथी रामांनी जी कृपा केली, त्या कृपेने जे प्रकट झालं तो हा दासबोध आहे. म्हणजे संत कर्तृत्व सुद्धा त्या भगवंतांना देतात. तुकाराम महाराज ते तरी म्हणतात का अभंग माझे, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे नव्हे वाणी पदरीची. तुम्ही म्हणाल कवित्व मी करतो, अरे माझी वाणी नाही, माझा बोलविता धनी वेगळाची. माझा बोलविता कोणीतरी वेगळा आहे. मग बोलविता कोण आहे, नाही का. तो बोलविता म्हणजे तो भगवंत आहे. त्या परमेश्वराच्या कृपेने, त्या भगवंतांच्या कृपेने हे मी सगळं बोलतोय. अमृतधारेच्या प्रारंभी स्वामींनी जगदंबेची प्रार्थना केली आहे आणि शेवटी जगदंबेच्या आज्ञेनेच लेखणी खाली ठेवली असा उल्लेख केलाय. पण हे आश्वासन पण दिलंय की त्या जगन्माऊलीने जर मला सांगितलं, जगन्माऊली आज्ञा होता ती पुनरपी उचलूच, म्हणजे तिची आज्ञा झाली तर ती लेखणी पुन्हा उचलूच. पण ती लेखणी कशासाठी उचलू, अर्थातच भक्ती मार्ग काय आहे ते लोकांना सांगण्यासाठी, भगवंतांपर्यंत जाण्याची दिशा लोकांना दाखवण्यासाठी, म्हणून ती लेखणी उचलू. संतांनी आपलं सर्व लेखन जे केलं ना, ते लेखन एकाच कारणाने केलं आणि ते म्हणजे भगवत भक्ती. एक तर भगवंतांच्या स्तुतीपर ते लिहितात किंवा भगवंतांकडे कसं जायचं त्याची उदाहरणं किंवा त्याचं मार्गदर्शन करणारं लिहितात, किंवा तिसरा प्रकार म्हणजे आपले साधनेतले अनुभव, आपला साधनेतला भाव हा ते व्यक्त करणारं काही लिहितात. पण याच्या व्यतिरिक्त ते काही लिहित नाहीत. समर्थांनी रामाचं वर्णन करणारं पण लिहिलं, आपली भावावस्था सांगणारी करुणाष्टकं पण लिहिली आणि उपदेश म्हणून सुद्धा लिहिलं. तसंच आपल्याला स्वामींच्या वेगवेगळ्या रचनांमधनं तो भाव आलेला दिसतो. हा विषयच इतका अफाट आहे ना की 1 तास 1.25 तास या सगळ्याच्या मर्यादेमध्ये हे सर्व मांडणं हे केवळ अशक्य. पण अशक्य आहे म्हणून नाहीच करायचं असं नाही. कारण त्या तासाने जर कोणाला एखाद्याला वाटलं की नाही बाबा हे मी वाचलं पाहिजे, मी हे पाहिलं पाहिजे, तर तेच तर खरं आपल्याला करायचं आहे. आजपासून आपण हा निश्चय करायचा आहे की मला
स्वामींच्या वाङ्मयाचं, संत ग्रंथाचं, सद्ग्रंथांचं अध्ययन करायचं आहे. आजपर्यंत मी काय केलं ते सोडून देऊ. आजपर्यंत मला वेळ झाला का झाला नाही जाऊ दे, पण आजपासून मात्र मी निश्चय करेन की मला अभ्यास करायचा आहे. केल्याने होत आहे रे, हे समर्थांचं वचन आपण नेहमी लक्षात ठेवूया. केलं तर सगळं होणार आहे. समर्थ आश्वासन देत आहेत, अरे केलं तर नक्की होईल, केल्याने होत आहे रे. फक्त आग्रह पण आहे, आधी केलेची पाहिजे. केल्याने होत आहे रे नुसतं म्हणण्यात काही अर्थ नाही, आधी केलेची पाहिजे, केलंच पाहिजे. ग्रंथात अर्थ काय लपलेत ते स्वामी दाखवतील हे खरं, पण ग्रंथ वाचन कोणी करायचं? ते आपल्यालाच करायला हवं ना. वाचन आम्ही करू, पुन्हा पुन्हा वाचू. सद्ग्रंथ वाचनाची युक्ती सांगताना समर्थांनी एके ठिकाणी विवरलेची विवरावे पुन्हा पुन्हा असं म्हटलंय. म्हणजे ज्याचं विवेचन झालं ते पुन्हा त्याचं विवेचन करावं, पुन्हा त्याच्यावरती विचार करावा, म्हणजे त्याच्यातलं आणखीन कळायला लागतं. एखादा ग्रंथ पहिल्या वाचनात काहीतरी शिकवतो, दुसऱ्या वाचनात आणखीन काहीतरी शिकवतो, तिसऱ्या वाचनात आणखीन पुढे आपण जातो. टप्प्याटप्प्याने त्याच्यातली गंमत कळायला लागते. पण त्याच्यासाठी त्या ग्रंथाचं नित्य अध्ययन व्हायला हवं. समर्थांना तेच मनाच्या श्लोकामध्ये सांगायचंय, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, की अरे मना तुला हे गुज प्राप्त झालं. या संतांनी, या सद्गुरूंनी मोठा उपकार करून हे गुज तुझ्यापर्यंत ग्रंथरूपाने आणलं. परिपाहिजे अंतरी यत्न केले, पण तसं झालं तरी तुला मनापासून प्रयत्न केले पाहिजेत रे. नुसती पुस्तकं घरात नेऊन ठेवून काही उपयोग नाही. ती वाचली पाहिजेत, ती नित्य चिंतनामध्ये ठेवली पाहिजेत. म्हणून सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, म्हणून त्याचं सदा श्रवण, सदा वाचन केलं पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीचा एक निश्चय होईल. आता हा निश्चय कसला करावा ते पण मनाचे श्लोक सांगतात, आणि तो निश्चय करून आपण कसं वळावं ते समर्थही सांगतात आणि स्वामीही सांगतात. आता हे त्यांचं निश्चयाचं गुज काय आहे ते आपण उद्या परवाच्या भागामध्ये संजीवनी गाथेच्या आधारे उलगडता येतं का त्याचा प्रयत्न करूया. आजची सेवा स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी मनोभावे अर्पण करतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.